ज्ञान, विचार आणि प्रेरणेचा मंच. तुमचं मनापासून स्वागत आहे ज्ञान मंचमध्ये. आज आपण अशा एका महान संताच्या विचारविश्वात प्रवेश करणार आहोत, ज्यांनी हजारो वर्ष टिकणारा संदेश दिला, ज्यांनी साध्या शब्दांत, सोप्या भाषेत पण अत्यंत गहन तत्वज्ञान मांडलं. ते म्हणजे संत तुकाराम महाराज. तुकाराम महाराज हे फक्त संत नव्हते, ते एक विचार होते, एक चळवळ होते. त्यांनी समाजाला एक नवी दिशा दिली. त्या काळात जेव्हा धर्म म्हणजे फक्त विधी आणि कर्मकांड मानलं जात होतं, तेव्हा तुकाराम महाराजांनी सांगितलं, देवाला शोधायचं असेल तर मंदिरात नाही, तर स्वतःच्या मनात शोधा. हा विचार त्या काळात खूप मोठा होता, कारण त्यांनी देवाला लोकांच्या जवळ आणलं. ते म्हणाले, देव दूर नाही, तो प्रत्येकाच्या आत आहे. हीच तुकाराम गाथेची सुरुवात आहे. तुकाराम महाराजांचा जन्म देहू येथे झाला. एक साधं कुटुंब, पण आयुष्य खूप कठीण होतं. दुष्काळ, गरिबी, कुटुंबातील जबाबदाऱ्या, सगळं काही एकाच वेळी त्यांच्या आयुष्यात आलं. त्यांनी व्यापार केला, पण त्यातही अपयश आलं. त्यांच्या आयुष्यातील संकटं इतकी वाढली की एक वेळ अशी आली जेव्हा त्यांना सगळं सोडून द्यावं असं वाटलं. पण त्या अंधारातून एक प्रकाश आला, तो म्हणजे भक्तीचा. त्यांनी विठ्ठलाच्या नावात स्वतःला पूर्णपणे झोकून दिलं आणि तिथून सुरू झाला अभंगांचा प्रवास. तुकाराम महाराजांनी हजारो अभंग लिहिले, पण त्यांच्या अभंगांची खासियत काय होती? ते अवघड नव्हते, ते विद्वानांसाठी नव्हते, ते होते सामान्य माणसासाठी. शेतकरी, कामगार, गरीब, सर्वांसाठी. त्यांनी मराठी भाषेत इतकं सुंदर तत्वज्ञान दिलं की आजही ते प्रत्येकाला समजतं. त्यांच्या प्रत्येक अभंगात एक जीवन धडा आहे, एक सत्य आहे, एक मार्ग आहे. तुकाराम गाथेचं पहिलं आणि सर्वात महत्त्वाचं तत्व म्हणजे भक्ती. पण ही भक्ती म्हणजे नेमकं काय? फक्त मंदिरात जाणं? फक्त पूजा करणं? नाही. तुकाराम महाराज सांगतात, भक्ती म्हणजे मनाची अवस्था. जेव्हा तुमचं मन पूर्णपणे देवात रमलं असतं, तेव्हा खरी भक्ती सुरू होते. ते म्हणतात, देव बाहेर नाही, तो आपल्या आत आहे. आणि या भक्तीचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे नामस्मरण. विठ्ठल, विठ्ठल हा फक्त शब्द नाही, ही एक ऊर्जा आहे, एक शक्ती आहे. तुकाराम महाराज म्हणतात, नावातच देव आहे. जर तुम्ही मनापासून देवाचं नाव घेतलं तर तुमचं मन शांत होतं, तुमचे विचार स्वच्छ होतात आणि जीवनात स्थिरता येते. आज आपण सतत धावत आहोत, यशासाठी, पैशासाठी, नावासाठी. पण या सगळ्यात आपण मनःशांती हरवतोय. तुकाराम महाराज सांगतात, थांबा, स्वतःकडे पहा आणि देवाचं नाव घ्या. हा साधा उपाय आहे, पण खूप प्रभावी आहे. भक्ती म्हणजे फक्त देवाचं नाव घेणं नाही, तर जीवन जगण्याची एक पद्धत आहे, ज्यात अहंकार नाही, स्वार्थ नाही, फक्त प्रेम आहे, श्रद्धा आहे आणि समर्पण आहे. तुकाराम महाराजांनी आणखी एक महत्त्वाचा संदेश दिला, तो म्हणजे सत्य. ते म्हणतात, खोटं बोलून काही काळ फायदा होईल, पण शेवटी सत्यच जिंकतं. त्यांनी लोकांना सांगितलं, साधं जगा, प्रामाणिक रहा, कारण खरी शांती सत्यातच आहे. त्यांनी समाजातील दिखावा, अहंकार आणि खोटेपणा यांचा तीव्र विरोध केला. ते म्हणाले, धर्म म्हणजे बाह्यरूप नाही, तर अंतर्मनाची शुद्धता आहे. हा विचार आजही तितकाच महत्त्वाचा आहे. तुकाराम महाराजांनी समतेचा संदेश दिला. त्या काळात जातीभेद खूप मोठा होता, पण त्यांनी ठामपणे सांगितलं, सर्व माणसं समान आहेत. देवासाठी सगळे सारखे आहेत. कोण मोठा नाही, कोण लहान नाही. त्यांच्या अभंगांमध्ये माणुसकीचा संदेश आहे. ते सांगतात, दुसऱ्याला मदत करा, प्रेमाने वागा, कारण खरी भक्ती माणसातच दिसते.
हा प्रवास खूप खास असणार आहे, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आता आपण पाहूया तुकाराम महाराजांचं जीवन तत्वज्ञान, जे फक्त त्या काळापुरतं मर्यादित नाही, तर आजच्या काळातही तितकंच महत्त्वाचं आहे. तुकाराम महाराज सांगतात, जीवन हे क्षणभंगूर आहे. आज आहे, उद्या नाही. म्हणून त्यांनी वारंवार सांगितलं, या जगात अतिमोह ठेवू नका. पैसा, संपत्ती, मान-सन्मान हे सगळं तात्पुरतं आहे. पण माणसाची खरी ओळख काय आहे? तर त्याचे विचार, त्याचं वर्तन आणि त्याची माणुसकी. जगा, पण त्यात हरवू नका. हा विचार खूप डीप आहे. कारण आज आपण बाहेरून यशस्वी दिसतो, पण आतून अस्थिर असतो. तुकाराम महाराज सांगतात, मन शांत ठेवा, देवावर विश्वास ठेवा. त्यांच्या अभंगांमध्ये एक गोष्ट वारंवार दिसते, ती म्हणजे आत्मपरीक्षण. ते स्वतःलाच प्रश्न विचारतात, मी योग्य करतोय का? माझं मन शुद्ध आहे का? हा अप्रोच खूप पॉवरफुल आहे. कारण बदल बाहेरून नाही, तर आतून सुरू होतो. आज आपण दुसऱ्यांना बदलण्याचा प्रयत्न करतो, पण तुकाराम महाराज सांगतात, स्वतःला बदला, जग आपोआप बदलेल. त्यांनी समाजातील अन्यायावरही प्रहार केला. ते म्हणाले, धर्माच्या नावाखाली लोकांना फसवणं चुकीचं आहे. खरी भक्ती म्हणजे प्रेम, सत्य आणि सेवा. त्यांच्या अभंगांमध्ये गरीब आणि दुःखी लोकांसाठी करुणा आहे. ते म्हणतात, जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपुले. हा अभंग फक्त शब्द नाही, ही एक जीवनशैली आहे. तुकाराम महाराजांनी सांगितलं, दुसऱ्याच्या दुःखात सहभागी व्हा, कारण तीच खरी भक्ती आहे. आता आपण पाहूया त्यांच्या विचारांचा आजच्या जीवनावर काय परिणाम होतो. आजचा माणूस खूप व्यस्त आहे. मोबाईल, सोशल मीडिया, स्पर्धा या सगळ्यात अडकलेला आहे. पण तरीही मन शांत नाही. का? कारण आपण बाहेरचं जग जिंकतोय, पण आतलं हरतोय. तुकाराम महाराज सांगतात, आतला प्रवास सुरू करा. दररोज काही वेळ स्वतःसाठी ठेवा. देवाचं नाव घ्या, विचार करा आणि स्वतःला ओळखा. जर आपण त्यांच्या शिकवणीप्रमाणे जगायला सुरुवात केली, तर आपलं जीवन नक्कीच बदलू शकतं. आपण अधिक शांत, अधिक समाधानी आणि अधिक आनंदी होऊ शकतो. तुकाराम गाथा आपल्याला शिकवते, भक्ती करा, पण दिखावा नको. सत्य बोला, पण अहंकार नको. काम करा, पण लोभ नको. जगा, पण विसरू नका की हे सगळं तात्पुरतं आहे. आणि शेवटी त्यांचा सर्वात मोठा संदेश, विठ्ठलाचं नाव घ्या, कारण नावातच शक्ती आहे. जर तुम्हाला खरंच शांतता हवी असेल, तर बाहेर शोधू नका. ती तुमच्या आत आहे. फक्त तिला जागं करा. चला, आजपासून एक छोटा संकल्प करूया. दररोज एक अभंग वाचूया, त्याचा अर्थ समजून घेऊया आणि जीवनात उतरवूया. ही होती संत तुकाराम महाराजांच्या गाथेचं सार. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच ज्ञानपूर्ण व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करा. ज्ञानमंच. जय हरी विठ्ठल.